3,000 कोटी रुपये ऑन. विचार करा, या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा रेट किती आहे. तर एका प्रोजेक्टमध्ये संबंधित सरकार किंवा संबंधित खात्याचे मंत्री हे 3,000 कोटी रुपये जास्त घेणार होते. 3,000 कोटी रुपये आकडा लक्षात घ्या. 3,000 रुपये नाहीत किंवा 300 रुपये नाहीत किंवा 3 लाख रुपये नाहीत. 3,000 कोटी रुपये एका प्रोजेक्टमध्ये जो मंत्री, त्या खात्याचा मंत्री मिळवतो, ही महाराष्ट्राची लूट. आणि त्या अशा हजारो कोटीतून निवडणूक मागच्या याच्यात लढली गेली. हे जे मेगा इंजिनिअरिंग नावाचं प्रकरण आहे, यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक निधी दिला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून. आणि याच मेगा इंजिनिअरिंगनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटी रुपये दिले निवडणुकीच्या आधी. शेकडो कोटी रुपये. आणि त्याच माध्यमातून आमदार खासदार मतं विकत घेण्यात आली, यंत्रणा विकत घेण्यात आली. त्याची भरपाई म्हणून 14,000 कोटीचं टेंडर या टनेलचं हे त्यांना देण्याचं घाट रचला. पण लार्सन टुब्रो सारखी एक नामवंत कंपनी ती सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्याने महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा टराटरा फाडून देशासमोर आणलं की या राज्यामध्ये काय चाललंय. खरं म्हणजे संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत, एकनाथ शिंदे MMRDA सांभाळतात, त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागायला पाहिजे होता. कारण हा भ्रष्टाचार आहे. मेगा इंजिनिअरिंगकडून इन ॲडव्हान्स हजारो कोटी रुपये लोकांनी घेतलेले आहेत आणि त्या बदल्यात नियमबाह्य पद्धतीने टेंडर त्यांना देण्याचा प्रयत्न झाला. बॅरिस्टर अंतुल यांनी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी पैसे गोळा केले 2-5 कोटी रुपये. तेव्हा काँग्रेसनं त्यांचा राजीनामा घेतला. लक्षात घ्या, शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा राजीनामा काँग्रेसनं घेतला कारण त्यांच्या मुलीचे मार्क वाढवण्याचा एक प्रकरण समोर आलं. ही परंपरा आहे या महाराष्ट्राची. आणि 3,000 कोटीचा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयानं समोर आणून सुद्धा देवेंद्र फडणवीस या गुन्हेगारांना तुरुंगात टाकायला तयार नाहीत आणि वर तोंड वर करून सांगतात प्रशासनातला भ्रष्टाचार मी सहन करणार नाही, जे भ्रष्टाचार करतील त्यांना तुरुंगात टाकलं जाईल. म्हणून आज सामनाचा अग्रलेख आपण जरूर वाचा. त्या अग्रलेखाचं हेडिंग आहे, टायटल आहे, देवेंद्र मध्यवर्ती कारागृह. कारण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुरुंगात जायला पाहिजेत असे सगळे लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं केलं पाहिजे, कारण मंत्रिमंडळालाच त्यांनी कारागृहाचा दर्जा दिला. पण ह्या देशामध्ये सत्यमेव जयतेचा विजय होतो आणि सत्तामेव जयतेचा होत नाही, हे या आजच्या ह्या केसनी पुन्हा एकदा आपल्याला विश्वास दिलेला आहे. कारण आज जेव्हा MMRDAला मागे जायला लागलं, पहिले माघार त्यांनी जेव्हा मी हंगामा केला की 20 दिवसाची नोटीस का काढली, तेव्हा 60 दिवसाचं आम्ही कालावधी देतो सांगितलं, तिथे मागे गेले. दुसरं सेंट लुशिया आणि ते काय जी बँक आहे तिकडची, जी RBI मान्यता प्राप्त नाहीये, त्यांची बँक गॅरंटी घेणार नाही हे देखील त्यांनी मान्य केलं. आणि आज जेव्हा त्यांनी पूर्ण टेंडर रद्द केलेलं आहे, ह्याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की हा घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा आहे. आता ह्याचा पुढचा टप्पा, कोणीतरी टेंडर रद्द केलं कोर्टाच्या इशाऱ्यानंतर, कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर जे टेंडर रद्द केलं असेल, ह्याचा अर्थ हा होत नाही की हे काही सगळं स्वच्छ आहे किंवा हा घोटाळा नाहीये. कोर्टाची तुमच्यावर तलवार होती तांगती म्हणून तुम्हाला रद्द करायला लागले, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही घोटाळा केला, तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे. पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी जिथे आपण पाहतोय की कोणाच्या घरी ED जाते, IT जाते, EOW मागे लावलं जातं. आज मी प्रश्न विचारत आहे फडणवीस साहेबांना, जे मुख्यमंत्री ते राज्याचे, की तुम्ही ही टेंडर प्रक्रिया जरी रद्द केली असेल तरी ज्यांच्याकडे हे खातं आहे भ्रष्टनाथ शिंदे, त्यांच्यावर EOWची चौकशी लावणार का? तुम्ही जरी आज हे टेंडर रद्द केलं असेल तरी तत्कालीन जे मुख्यमंत्री होते, घटनाबाह्य जरी असतील, तरी त्यांच्यावर तुम्ही EDची चौकशी लावणार आहात का? ITची चौकशी लावणार आहात का? कारण भ्रष्टनाथ शिंदे हे त्यावेळी पण मी सांगत होतो, त्यांनी ह्याच्यात खोके घेतले असतील, धोके दिले असतील. धंदा लो चंदा दो जी पूर्ण स्कीम चालू आहे, त्याच्यात हे एक उदाहरण आहे जिथे आज सरकारला मागे जायला लागले, कारण ह्याचं कारण भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून जे सांगतात की ना खाऊंगा ना खाने दूंगा, किंवा जे आज आपण पाहतोय की फडणवीस साहेबांना पण सांगतात, फडणवीस साहेब सांगतात
की मला स्वच्छ कारभार पाहिजे. आज मी त्यांना विचारत आहे आपल्या माध्यमातून की भ्रष्टनाथ शिंदे जे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि नगरविकास खातं जे MMRDA ज्याच्या अंतर्गत येतं ते त्यांच्याकडेच आहे. कदाचित तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई कराल, तुम्ही त्यांना सस्पेंड कराल, बाजूला कराल, पण अधिकाऱ्यांवर कारवाई करून काही अर्थ नाही. कारण जे आदेश देतात हे सगळे घोटाळे करण्याचे ते भ्रष्टनाथ शिंदे आहेत. त्यांच्यावर तुम्ही EOWची चौकशी लावणार का? त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी लावणार का? त्यांच्यावर तुम्ही EDची चौकशी लावणार का? आणि जो त्यांचा भ्रष्टाचार आहे तो सिद्ध त्याच्यातून होतच आहे. पण हा दिसत असल्यामुळे जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत तुम्ही ह्यांना मंत्रिमंडळातून ह्यांची हकालपट्टी करणार का? ह्या सरकारमध्ये फडणवीस साहेबांना दुसऱ्या कोणाची गरज पण नाही खरं पाहिलं गेलं तर. दादांचा पाठिंबा आहे, पण स्वच्छ जर कारभार करायचा असेल तर त्यांच्या पदाचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेऊन त्यांना बाजूला करून चौकशीला समोर जावं लागेल.